इथं झालेली देवपूजा। हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार। चला मी स्मिता, सुनबाई जे आहे ती सोनाली, सख्या सासू सुना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। कशा आहात तुम्ही सगळे? मस्त असाल, मजेत असाल, आम्ही पण मस्त आहे। तर चला छान, आता 7:05 झालेले आहे। थोडा थोडा अंधार पडला आहे। मिस्टर बसले इथं, थोडा भाजीपाला आणलाय। तर चला आज किचनमध्ये ना मिस्टर रेसिपी करणार आहे, पण त्याआधी ना मी तुम्हाला त्याची पानं आणि इथं आपली गाडी आणि इथं चालू आहे वारकरी भवनमध्ये छान अशी विठ्ठलाची आरती आणि बाजूला लाइटिंग दिसते। तिथे आपले गणपती बाप्पा मंडळाचे, तर तो व्हिडिओ येणार आहे तुमच्यापर्यंत। बघा कंप्लीट 7ला आरती असते, नंतर गणपती बाप्पांची होणार आहे आरती। चला आता आपल्या गणपती बाप्पांसाठी आपण रेसिपी घेतोय एक। चला आता किचनमध्ये चला। बघा इथं पीठ आहे ना, मी चाळून घेतलं वाटीतून। आता आपल्याला वाटी भरून घ्यायचं आहे, म्हणजे माप कळत। तेल घेतलंय आपण, तापत म्हणजे ठेवायचं आहे। चला इथं परत थोडं कमी वाटतंय तेल, थोडं टाकून घेत आहे मिस्टर। तर छान मिस्टर बनवणार आहे आपली रेसिपी म्हणजे आपल्या बाप्पांसाठी रेसिपी। गॅस ऑन करून घेतलं, तेल बारीक याच्यावर तापत ठेवायचं। इथं पिठाची तयारी करायची। चला इथं 1 वाटी बेसन, बघा एवढी वाटी आहे। तर या अंदाजे 200 ग्रॅम आहे, तर 200 ग्रॅम असेल, नाही पावशेर नाही, 200 ग्रॅम असेल अंदाजे। तर बघा 1 वाटी हे बेसन म्हणजे 200 ग्रॅम माप आहे। वजनी म्हणाल तर 200 ग्रॅम आणि वाटीने म्हणाल तर एवढी मोठी वाटी घेतलंय। पीठ नेहमी चाळून घ्यायचं। इथं पाणी घेत आहे मिस्टर टाकून। आता बघू किती टाकता आणि कसं बॅटर करताय। किती घेतलं पाणी? अंदाजे 1 कप। तर ताई मग इथं अंदाजे 1 गल्लास पाणी लागलेलं आहे या पिठासाठी बॅटर करायला। यात बस चला फक्त बेसन घेतलंय। बघू आता त्याची एकसारखी धार पडली पाहिजे, मग आपली बुंदी छान अशी। चला इथं एक हे टाकून बघितलं बुंद, म्हणजे याचं हे बॅटरचं एक टाकून बघायचं, ते वरती आलं की समजायचं आपलं तेल परफेक्ट तापलेलं आहे। चला आता बुंदी तळून घेऊ आपण। मिस्टरांनी छान बुंदी पाडून घेतली आणि आपल्या घरच्या झाऱ्यानेच केली आहे, छान झाली ना। छान आपण कुठला कलर वापरलेला नाही बरं का, ओरिजिनल बेसनाचीच केली ताईंनो। छान अशी खालीवर करून घ्यायची, जेणेकरून आपला जो आपण पाक बनवणार आहे म्हणजे चाचणी साखरेचा पाक, तर तो यात मुरला पाहिजे। त्यामुळे ना त्यासाठी चांगली होऊ द्यायची, खालीवर करत राहायची, नाही जमत। चला इथं म्हणजे आपली एक बॅच झालेली आहे। चला इथं मिस्टरांनी केलेली सुरुवात। बघा झाऱ्यावर असं टाकून घ्यायचं आणि नंतर हाताने प्रेस करायची, म्हणजे बुंदीचं जे आहे ते छान पडतं। बघा इकडं कलर किती छान आला आहे आणि अशी थोडी हे करून बघायची, छान झाली आहे, कलर आला आणि मस्त छान झाले ना। बाजारातून आणण्यापेक्षा असं साधं सोपं सिंपल आणि आपलं घरात केलेलं एकदम विश्वासू अशी रेसिपी नक्की ट्राय करा। साध्या सोप्या पद्धतीने दाखवली आहे, यात आपण कुठलाही फूड कलर वापरलेला नाही आहे, ओरिजिनल बुंदी। बघा इथं कलर बेसनचा अजिबात आपण काहीच वापरलेलं नाही आहे। हवं असेल तर तुम्ही इथं हळदीचा वापर करू शकता, किंवा आपला जिलेबीचा कलर असतो ना तो
पद्धतीने करून घ्यायचं आहे, अजून एवढी बाकी आहे। चला इथं दुसरी बॅच चालू आहे, सॉरी तिसरी बॅच चालू आहे। वाटलं तर थोडं हाताने प्रेस करायचं, म्हणजे मग झाऱ्यावरचं सगळं पडून जातं कढईत। छान घरी करायची आणि अजिबात तेलकट होत नाही आणि फ्रेश शिवाय आपल्या नजरेसमोर केलेलं असतं, त्यामुळं मुलांना किती खाऊ द्या मनसोक्त। आता मी फक्त नैवेद्यासाठी केली आहे, जर कधी जास्त केलं तर परत रेसिपी मी परत शेअर करत। चला अजून 4-5 दिवस छान बाप्पा आपल्या घरी आहे, तर त्यासाठी नक्की करून बघा ही बुंदी आणि बुंदीचे लाडू। आपण रोज किचनमध्ये उभं राहतो, आज मी मिस्टरांना उभं केलंय, हसता येते। चला आज त्यांच्या पद्धतीचे बुंदीचे लाडू। चला छान झाले, तर बघा मस्त कलर किती छान आला ना। झालेली आपली बुंदी करून, मिस्टरांनी कढई तिकडे उचलून ठेवली, पण बघा इथं एक रेसिपी केली आणि बघा इथं पसारा मी तुम्हाला दाखवते, हा नंतर मला आवरायचा आहे एवढा। तर बघा संपूर्ण म्हणजे पूर्ण 1 ग्लास पाणी घेतलंय आपण चाचणी बनवायसाठी। इथे साखर आता मी काढून घेते, तर आपण 1 वाटी बेसन घेतलं होतं, आता यात पाऊण वाटी आपण साखर घेणार आहे। इथं पाऊण वाटी साखर घेतली, 1 वाटी पाऊण वाटी साखर, 1 ग्लास पाणी, छान पाक करून घ्यायचा। इथं चाचणी होतीये, मी हलवायचं काम घेतलंय आता चाचणी। मिस्टर थोडे 2 मिनिटं बाहेर गेले, अरे त्याला गाडी काढून द्यायला। तर आपण यात आहे ना थोडा फूड कलर टाकणार आहे, म्हणजे जिलेबीचा कलर। तर चला अशी एकसारखी तार पडली पाहिजे, बघा चला इथं बघा तार धरली पाहिजे पाकाने। इथं मी गॅस बंद केलेला आहे, आपली चाचणी रेडी आहे, म्हणजे पाक रेडी आहे। बघा किती छान तार धरली आहे। जिलेबीचा कलर वापरतोय, इथं पाक थोडा अजून उकळतोय कारण कढई गरम आहे। तर आपण थोडा जिलेबीचा कलर घेतोय, जास्त डार्क पण नको, म्हणजे 1-2 थेंब पाणी टाकून आणि मग तो पाकात टाकून द्यायचा। छान कलर आला ना आपल्या पाकाचा म्हणा, चाचणीचा म्हणा। आता यात आपण बुंदी सोडून देणार आहे, छान दिसतं बघा बॅटर। चाचणी इथं आपली बुंदी, पाकात बुंदी टाकून घ्यायची आहे परत। चला इथे सगळी बुंदी आपण सर्व बुंदी टाकून घेणार आहे। ती बुंदी पण शोषून घेते आणि रसरशीत असे बुंदी पण दिसती। जर तुम्हाला बुंदीच खायची असेल तर बुंदी राहू द्यायची, किंवा लाडू बांधायचे असेल तर लाडू बांधून घ्यायचे। तर चला इथं छान मिश्रण हे करून घेतलं। आता यात आपल्याला टाकायचं आहे वेलची पूड आणि थोडं ह्या बिया टाकायच्या आपल्याला, वेलची पूड टाकायची आहे, थोडे मनुके वापरणार आहे मी। आपण हे बी टाकून घेणार आहे सगळं, इथं मनुके टाकून घ्यायचे आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं। तर बघा छान झाली आहे आणि 1-2 मिनिटं राहू देऊ, म्हणजे आपला जो सगळा पाक आहे ना तो बुंदीमध्ये उतरल, म्हणजे बुंदी शोषून घेईल तो पाक। नंतर आपण थोडे थंड झालं की लाडू बांधायला घ्यायचे। बाप्पाच्या आरतीची तयारी झाली आहे, राधेचे मित्र आलेले आरतीसाठी। इथं आपली बुंदीचे लाडू रेडी होत आहे, बघताय मुलं कसे करताय काका। इथं आराध्य पण बसलेला आहे, इकडं आपले बाप्पा, इकडं आपले देवारा छान पूजा झालेली आहे। चला आता मिस्टर कशी करताय बघू आपण लाडू। चला इथं आता लाडू बांधायची तयारी आहे। चालू आहे इकडं आरतीची वाट बघताय, इकडं आराध्य किती हसतोय बघा, नाचतो पण आहे बाप्पा समोर। इकडं मिस्टरांचे चालू आहे
लाडू बांधायची तयारी. चला अशा प्रकारे सगळे आता करून घ्यायचे. इथं छान लाडू झाले. इथं 1 वाटी बेसन आणि पाऊण वाटी साखरेत आपण 700 ग्रॅम म्हणजे पाऊण किलो लाडू झालेले ताईंनो हे. आणि ते पण आपण घरी केलेले. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आणि शक्यतो प्रयत्न करा मुलांना घरीच असं काही बनवून देण्याचा. कारण कसं आहे हलवाई दुकानांमध्ये आता भरपूर व्हिडिओ बघण्यात येतात म्हणा किंवा आले. चला आता शेवटी कसं आहे ज्याचं त्याचं मत आहे. पण शक्यतो नक्की ट्राय करा घरीच करण्याचा प्रयत्न करा. चला आज आपल्या हाताने प्रसाद केलाय बाप्पांना बाहेरचा न आणता. चला आता आरती करू. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. खूप छान झाले लाडू. चला आरती झालेली आहे. आपण आरती घेणार आहे. आणि छान रेसिपी दिली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा.